इलेक्टोरल बॉन्डवर तत्काळ बंदी. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. इलेक्टोरल बॉन्ड हे माहिती अधिकाराचं उल्लंघन असून पार्टी फंडविषयी जाणून घेण्याचे अधिकार सामान्य जनतेकडे सुरक्षित ठेवत सुप्रीम कोर्टानं यावर बंदीचा निर्णय नुकताच घोषित केला आहे. राजकीय पक्षांना जो निधी येत असतो तो व्यक्तिगत पातळीवर येत असतो. त्याबद्दल काहीही हिशोब नसतो किंवा पारदर्शकता नसते. सुप्रीम कोर्टाने या संदर्भातील निर्णय यापूर्वी राखून ठेवला होता आणि आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. इलेक्टोरल बॉन्ड पद्धत ही माहिती अधिकाराचं हनन असून असंविधानिक असल्यानं ती तत्काळ बंद करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतलाय. आता इलेक्टोरल बॉन्डमधील सर्व हिशोब जनतेला जाणून घेण्याचा अधिकार राहील. लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने 6 वर्ष जुनी इलेक्टोरल बॉन्ड स्कीमला अवैध करार देत याद्वारे निधी गोळा करण्यावर तत्काळ बंदी घोषित केली आहे. कोर्टाने म्हटलं आहे की ही स्कीम म्हणजे माहिती अधिकाराचं उल्लंघन आहे. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं, ज्यामध्ये डी.वाय. चंद्रचूड, जस्टिस संजीव खन्ना, जस्टिस बी.आर. गवई, जस्टिस जे.बी. पारदीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा यांच्या सर्वसंमतीनं हा निर्णय जाहीर करण्यात आला. मुख्य न्यायाधीशांच्या म्हटल्याप्रमाणे पक्ष हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे राजकीय फंडिंगची माहिती, त्याची प्रक्रिया याची रीतसर माहिती मिळाल्यामुळं मतदात्याला निर्णय घेणे सोयीचे जाते. फंडिंगची माहिती मतदात्याला असणं आवश्यक आहे आणि ती जाणून घेणं त्याचा अधिकार आहे. एस.बी.आयला या संदर्भात सर्व माहिती 6 मार्च 2024 पर्यंत इलेक्शन कमिशनला देण्याचा कोर्टाने आदेश दिला आहे. तसेच 13 मार्चपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवर त्याला प्रसारित करण्याचाही आदेश दिला आहे. राजकीय निधीची गोपनीयता हे माहिती अधिकाराचं हनन असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. या संदर्भात सुप्रीम कोर्टानं 2 नोव्हेंबर रोजी निकाल सुरक्षित ठेवला होता. CJI डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 2 नोव्हेंबर 2023ला या संदर्भातील निकाल सुरक्षित ठेवला होता. 2 नोव्हेंबरनंतर ठीक 4 दिवसांनी 6 नोव्हेंबरला स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 29 ब्रँचद्वारे इलेक्टोरल बॉन्डची माहिती दिली. 6 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सादर केलेल्या बॉन्डमध्ये 1000 करोडचा निधी असल्याचं समजलं. काय आहे इलेक्टोरल बॉन्ड? 2017च्या बजेटमध्ये तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी इलेक्टोरल बॉन्ड स्कीम सादर केली होती. 2 जानेवारी 2018ला केंद्र सरकारनं त्याला मान्यता दिली. ही एक प्रकारची प्रोमिसरी नोट आहे, ज्याला बँक नोटही म्हणू शकता. याला कुठलाही भारतीय नागरिक खरेदी करू शकतो. जर आपल्याला याला खरेदी करायची असेल तर ती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तुमच्या ब्रँचमध्ये मिळेल. याला विकत घेणारा हा बॉन्ड आपल्या आवडत्या पार्टीला डोनेट करू शकतो. फक्त ही पार्टी या प्रक्रियेकरता ग्राह्य असणं आवश्यक आहे. बॉन्ड विकत घेणारा 1000 पासून 1 करोड रुपयापर्यंतचा बॉन्ड खरेदी करू शकतो. खरेदी करणाऱ्याला स्वतःची पूर्ण KYC डिटेल द्यावी लागते. विकत घेणारा ज्या पार्टीला हा बॉन्ड डोनेट करू इच्छितो त्या पक्षाला गेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कमीत कमी 1% वोटिंग झालेलं असणं आवश्यक आहे. डोनरने बॉन्ड डोनेट केल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्या पार्टीला निवडणूक आयोगाकडून व्हेरीफाईड बँक अकाउंटवर त्याला कॅशमध्ये रूपांतरित करावं लागतं. कुठलाही भारतीय याला खरेदी करू शकतो. बॉन्ड विकत घेणाऱ्याची माहिती गुप्त ठेवल्या जाते. याला विकत घेणाऱ्याला टॅक्समध्ये काही सूट सुद्धा दिली जाते. हा फक्त 15 दिवसासाठी व्हॅलिड असतो. 2017ला अरुण जेटली यांनी दावा केला होता, राजकीय पक्षांना मिळणाऱ्या फंडिंग संदर्भात यामुळे पारदर्शकता येईल आणि काळ्या पैशावर जरब बसेल. दुसरीकडे विरोध करणाऱ्यांनी इलेक्टोरल बॉन्ड विकत घेणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवल्या जाते. त्यामुळं निवडणुकीच्या काळात इलेक्टोरल बॉन्ड हा काळ्या पैशाला थारासुद्धा देऊ शकतो असं म्हटलं होतं. त्यामुळं बरेच दिवसापासून इलेक्टोरल बॉन्ड संदर्भातला निकाल हा कोर्टानं सुरक्षित ठेवला होता. या संदर्भात 2017मध्ये कोर्टात दावा दाखल करण्यात आला. 2019 पासून या संदर्भात कोर्टाचे तर्कवितर्क सुरू होते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर इलेक्टोरल बॉन्डवर बंदी घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.